नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सुनीता आंधळे प्रकरणामध्ये सुनीता आंधळे नेमक्या दोषी आहेत का नाही, सुनीता आंधळे आता फरार आहेत आणि फरार असताना आता त्यांचा एक व्हिडिओ समोर येतोय आणि त्यामध्ये धक्कादायक ते सत्य त्या व्हिडिओतून सुनीता आंधळे यांनी सांगितलेलं आहे। नेमकं सुनीता आंधळे यांनी त्या व्हिडिओतून काय सांगितलेलं आहे, सुनीता आंधळे त्याच्यामध्ये आरोपी आहेत का सुनीता आंधळे त्या प्रकरणावरून लांबच आहेत किंवा निर्दोष आहेत, हे सगळे जे काही आहे ते सुनीता आंधळेवर एवढे लोक का प्रचंड चिडलेले आहेत, सुनीता आंधळेंनी असं काय केलेलं आहे का ज्यामुळे एवढी प्रजा किंवा एवढे लोक जे त्यांना मानत होते ते आज त्यांना शिव्या घालत आहेत। नेमकं झालंय काय, सुनीता आंधळे नेमकं सांगितलंय काय, स्पष्टीकरण देताना म्हटलंय काय, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, सुरुवातीला आपण जर प्रकरण पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये एक अल्पवयीन मुलगी होती आणि ती मुलगी जी होती ती संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था सुनीताताई आंधळे यांच्या शिक्षण संस्थेमध्ये शिकत होती। शिकत असताना त्या वारकरी शिक्षण संस्थेमधून ज्यावेळेस ती गावी आली त्यावेळेस तिला अपहरण करण्यात आलं तिचं, आणि अपहरण करण्याची स्टोरी जी सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे की जनाबाई आंधळे नावाची एक बाई आहे आणि त्या बाईनं जे काही मुलगी होती त्या मुलीला ओढून नेलं, गावातून बोलावून नेलं। गावाच्या शेजारी एक गाडी उभा होती, त्या गाडीमध्ये अण्णासाहेब आंधळे, प्रवीण आंधळे आणि सुनीता आंधळे हे तिघजण होते आणि त्या जनाबाई आंधळेनं तिला जबरदस्ती त्या मुलीला गाडीत ढकललं। गाडीत ढकलल्यानंतर अण्णासाहेब आंधळेनं त्या मुलीला ऍसिडचा धाक दाखवला, माझ्याकडे ऍसिड आहे आणि मी ऍसिड तुझ्या अंगावर फेकेल, तू गपचीप आमच्यासोबत चाल, अशा प्रकारचा धमकी देऊन त्या मुलीला नेलं। अशा प्रकारची एक बातमीचा भाग आहे, जे काही आतापर्यंत बातम्या आल्यात त्याच्याबद्दलचा हा भाग आहे। आणि त्यानंतर ती मुलगी गेली, तिथं मुलगी गेल्यानंतर तिला डांबून ठेवण्यात आलं आणि अण्णासाहेब आंधळे यांनी त्याच्यावर अत्याचार केले। सगळं काही सुनीता आंधळे यांना माहिती होतं आणि या प्रकरणामध्ये आता नवीन एक माहिती उघडकीस आलेली आहे, ती म्हणजे की सुनीता आंधळे आणि अण्णासाहेब आंधळे यांचं नातं काय होतं। तर सुनीता आंधळे आणि अण्णासाहेब आंधळे हे पुतण्याचं नातं होतं। अण्णासाहेब आंधळे हा सुनीता आंधळे यांचा पुतण्या होता, म्हणजे अण्णासाहेब आंधळेची सुनीता आंधळे ही काकी होती, अशा प्रकारची माहिती आहे। आणि सुनीता आंधळेचा या प्रकरणामध्ये रोल काय होता, तर सुनीता आंधळेचा या प्रकरणामध्ये रोल होता की सगळे काही मदत जी होती आरोपीला ती सुनीता आंधळेंनी केली, अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारच्या बातम्या आपण पाहिल्या होत्या। आणि यामध्ये दुसरी बाजू जी होती, ज्या आरोपींच्या व्हिडिओमधून समोर आलेली आहे, ती म्हणजे अण्णासाहेब आंधळे, जी की एक नंबरचा आरोपी या प्रकरणामध्ये मानला जातो। या प्रकरणामध्ये जो काही अत्याचार केलेला आहे तो अत्याचार मुख्यतः अण्णासाहेब आंधळे याने केलेला आहे, अशा प्रकारची माहिती, अशा प्रकारच्या बातम्या समोर आल्या होत्या। आणि त्या आरोपीच्या व्हिडिओतून समोर आलेलं होतं की त्या मुलीचं आणि अण्णासाहेब आंधळेचं प्रेम प्रकरण होतं आणि प्रेम प्रकरणामुळे हे सगळं काही जून महिन्यामध्ये घडलेलं होतं, परंतु ह्याची तक्रार जी आहे जुलै महिन्यामध्ये गेलेली होती। म्हणजे हे का घडलं होतं, त्याच्या वडिलांच्या स्टेटमेंटमधून समोर आलं होतं की हे जे गेलं होतं, अण्णासाहेब आंधळे आम्हाला त्रास देत होता, मुलीचं प्रेम प्रकरण तर होतंच, परंतु अण्णासाहेब आंधळे हा त्रास देत असल्यामुळे आम्हाला या गोष्टी कराव्या लागल्या। फोटो जे काही होते अण्णासाहेब आंधळेकडे, ते फोटो आमची जी सोयरीक जमणार होती, पाहुणे येणार होते त्या मुलीला जाऊन दाखवत होता, अशा प्रकारची माहिती त्याच्या वडिलांनी दिली। म्हणजे अण्णासाहेब आंधळेनं जे काही व्हिडिओमध्ये सांगितलं की आमचं प्रेम प्रकरण होतं आणि सुनीताताई आंधळे ज्या होत्या त्या रोलमध्ये काय होत्या, तर आम्हाला सपोर्ट करत होत्या, आम्हाला तिथं नेऊन आळंदीमध्ये त्या लग्न लावून देणार होत्या आणि कुठंतरी आमचा संसार बसावा अशी त्यांची इच्छा होती। आणि या सगळ्या गोष्टीमुळे सुनीताताई आंधळे कुठेही या प्रकरणाला जबाबदार नाही आहेत, अशा प्रकारची माहिती अण्णासाहेब आंधळेनं त्याच्या व्हिडिओमधून दिली होती। आणि सुनीता आंधळेने एक स्पष्टीकरण सोशल मीडियावर दिलेलं होतं की हे जे काही आहे, जे मुलीवर अत्याचार झालेला आहे अहिल्यानगरच्या मुलीवर, तो अत्याचार न व्हावा म्हणून मीच पोलिसांमध्ये गेले होते, 112 नंबरला कॉल केला होता आणि 112 नंबरला कॉल केल्यानंतर मला पोलिसांनी बोलवलं सुद्धा होतं। हे सगळं काही प्रकरण समजावून पोलिसांनी घेतलं होतं आणि
प्रकरण समजावून घेतल्यानंतर मला त्यांनी सोडून दिलं होतं, तुमचा याच्यामध्ये कुठलाही रोल नाही आहे, सुनीता आंधळेचा कुठलाही या प्रकरणामध्ये रोल नाही आहे, म्हणून मला सोडून दिलं होतं आणि आम्ही तिथून निघून गेलो. अशा प्रकारची सुनीता आंधळेची जे काही स्टेटमेंट आहे सोशल मीडियावर गाजत आहे. आणि आता या सगळ्या प्रकरणावरून सुनीता आंधळे कुठं जबाबदार आहेत की नाही, किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण पाहिलं तर हा सगळा रोल जे आहे तो गुंतागुंतीचा आहे. आणि सुनीता आंधळे संदर्भामध्ये ज्या काही कीर्तनकार महिला आहे, राष्ट्रीय कीर्तनकार असं त्या महिलेला मानलं जाते किंवा आता जात होतं, तर त्या महिला संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावर आज वेगवेगळ्या बातम्या पसरत आहेत. आणि त्या बातम्यामधून एक पुढे येत आहे, सुनीता आंधळेचे जे काही जुने जे काही असतील कारनामे ते सगळे पुढे आणण्याचं काम बरेच न्यूज चॅनल करत आहेत. त्यामध्ये थेट ग्राउंड रिपोर्ट सुद्धा काही न्यूज चॅनलवरून दाखवलेले आहेत. त्याच्या घरमालकीणीचा इंटरव्ह्यू असेल, या सगळ्या गोष्टी. मात्र त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा बरेच न्यूज चॅनल हे घुसलेले दिसत आहेत. आणि त्यांचे जे काही पहिलं बॅकग्राऊंड आहे, त्यांच्या काही बॅकग्राऊंड मधून जे काही समोर येत आहे सगळी माहिती बऱ्याच न्यूज चॅनलनी समोर आलेली आहे. यामुळे आता कुठंतरी सुनीता आंधळे यांनी समोर येणं गरजेचं आहे. आणि समोर येऊन जे काही स्पष्टीकरण आहे ते समोर येऊन देणं गरजेचं आहे. त्याच वेळेस जे काही खरं आहे, या प्रकरणावर नेमकं काय झालेलं आहे हे सगळं समजणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते या प्रकरणावर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.